आम्ही चाललेलो आहोत गावाला. खूप दिवस झालं, म्हणजे आम्ही मेमध्ये गेलो होतो. माझ्या ताईच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा. त्याच्यानंतर आता चाललेलं आहे. मी खरंच खूपच म्हणजे एक्सायटेड आहे गावाला जायला. सगळ्यांची खूप आठवण पण येत होती. जरा घरी सासूबाईंना जरा पायाचा त्रास पण होत आहे, पायाचे त्रास दुखत आहे. त्यांनाही दवाखान्यात घेऊन जायचं आहे. माझ्या ताईचे एक प्रोग्राम पण आहे आणि सगळ्यांना भेटून पण होत आहे. म्हणून आता आम्ही जाणार आहोत गावाला. आणि ह्याच महिन्यात 28 तारखेला राखी पौर्णिमा पण आहे ना. मग माझ्या नवऱ्याला तर एकुलती एकच बहीण आहे. मग ह्याच्या आधी शिक्षणामुळे त्यांना राखी पौर्णिमेला वगैरे यायलाच भेटत नव्हतं. पण म्हटलं की आता ह्या महिन्यात जातोच आहे तर तिच्यासाठी राखी पौर्णिमेसाठी काहीतरी घेऊन जाऊ. म्हणून मी छान असे 2 ड्रेस घेतलेले आहेत. खूप छान ड्रेस मिळालेले आहेत. जिथून मी माझ्यासाठी ड्रेस घेतले होते ते चांगले निघाले. त्याच्यामुळे म्हटलं की तिच्यासाठीही छान असे 2 ड्रेस घ्यावे. त्यामुळे तिच्यासाठी हे मी रक्षाबंधनचा गिफ्ट पण घेतलेला आहे. आणि आता मस्त आपण पॅकिंग करून उद्या सकाळी निघणार आहोत घरी जायला. पटापट बॅग भरून ठेवते. माहीत नाही रात्री झोप येईल का नाही, कारण एक्साइटमेंट आहे ना घरी जायची. पण बघू, थोडं बँकेचं काम होतं मग त्याचं पण डॉक्युमेंट घेत आहे. माझं अकाउंटच चालत नाही SBIचं, काय झाले काय माहिती, ते पण थोडंसं करायचं आहे. खरंच गावाकडे जायचं म्हटलं ना, एक वेगळाच उत्साह होतो ना. तुमच्याही बाबतीत होतं का असं? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आमच्या तिकडे तर पाऊस अजून काही नाही आहे. म्हणजे मी जे सोलापूर जिल्ह्यातून सांगोला तालुक्यातून आहे, तिकडे पाऊस तर अजून काही नाही आहे. पण इकडे भयंकर पाऊस राहतो. त्यामुळे आम्ही आता छत्री पण असावी म्हणून घेते. हो हो, ठेवले सगळं घेतलेलं आहे. फक्त ब्रश सकाळी दात घासले की परत बॅगमध्ये ठेवा फक्त, तेवढंच राहिलेलं आहे. मी तर पाण्याची बॉटल पण भरून ठेवलेली आहे, कारण आम्हाला खूप सकाळी लवकर निघायचं आहे ना, त्याच्यामुळे. छत्री आता ह्या बॅगमध्ये ठेवते. तुम्ही तुमच्या घरी जाण्यासाठी किती एक्साइट असता, किंवा तुम्हाला गाव आवडतं की शहर आवडतं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज माझा पॅकिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर माझा गुजरात ते महाराष्ट्र पूर्ण जर प्रवास पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी आता छान झोपते, सकाळी लवकर उठायचं आहे, मला जायचं आहे गावी. बाय. हो हो, चार्जर सगळं काही ठेवते व्यवस्थित, काही विसरणार नाही.